नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. इथे मी पनीर मटारची भाजी तयार करत आहे. इथे 100 ग्रॅम पनीर घेतलेला आहे, 1 वाटी वाटाणा, टोमॅटो घेतलेला आहे, कांदा 1 वाटी आणि वाटण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. इथे खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि 2-3 आल्याचे तुकडे, 2-3 लसूण पाकळ्या आणि इथे मी कांदा भाजून घेतलेला आहे कारण वाटणाला छान चव येते. आणि इथे मी 5-6 काजू घेतलेले आहेत, 5-6 काजू टाकणार आहे आणि छान ग्रेव्ही तयार होते. इथे 5-6 काजू घेते आणि छान आपले बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथे छान आपण वाटण करून घेतलेलं आहे, इथे बघू शकता. आणि इथे मी शाही पनीर मसाला टाकून घेणार आहे. इथे गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे, तेल चांगलं तापलेलं आहे. इथे फोडणीला 1 मोठा चमचा जिरं टाकलं. जिरं चांगलं तडतडलं की 1 वाटी कांदा टाकून घेते. कांदा एकसारखा करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये टोमॅटो टाकून घेते. सर्व साहित्य एकसारखं करून घ्यायचं आहे, चांगलं ब्राऊन होऊन द्यायचं आहे. आणि इथे मी कांदा बाजूला करून अर्धा चमचा हिंग टाकून घेतला आणि अर्धा चमचा धणे पावडर, 1 चमचा लाल तिखट, हळद अर्धा चमचा आणि इथे मी शाही पनीर मसाला मोठा चमचा टाकून घेते आणि सर्व साहित्य एकसारखं करून घ्यायचं आहे. आणि इथे वाटणसुद्धा मी ॲड करून घेते. वाटण सर्व साहित्य चांगलं भाजून घ्यायचं आहे. सर्व साहित्य मी एकसारखं करून घेतलं आणि इथे मी वाटणचं भांड्यामध्ये जे पाणी उरलं तेच टाकून घेते आणि इथे 1 चमचा मीठ टाकून घेतला आणि छान आपली ग्रेव्ही तयार होणार आहे. इथे बघा छान ग्रेव्ही तयार होते. ग्रेव्ही छान शिजल्यावर मी 1 वाटी वाटाणा त्यामध्ये टाकून घेणार आहे. इथे मी वाटाणा फ्राय करत नाही आणि पनीरसुद्धा फ्राय करणार नाही कारण आमच्या घरात पनीर तळलेलं आवडत नाही कारण ते वाटण लागतं. ग्रेव्ही आपली छान झालेली आहे. इथे वाटाणा मी टाकला आणि त्यानंतर पनीर टाकून घेते. हे बघा इथे पनीर टाकून घेतला. इथे बघा आपलं छान असं पनीर वाटाणा शिजत आहे. इथे मी 1 शिटी काढून घेणार आहे. कुकरचं झाकण लावून घेते आणि 1 शिटी काढून घेणार आहे. इथे बघा छान आपलं पनीर वाटाणा भाजी तयार झालेली आहे. मी न तळता पनीरची भाजी केलेली आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा अशी भाजी, कारण छान पनीर लागतं मऊ असं. इथे भात गॅसवर ठेवलेला आहे आणि इथे आपली मटार पनीरची भाजी खूप छान अशी सुंदर